अनगड शहा व तुकाराम महाराज यांची भेट. श्री तुकोबांच्या अभंगाच्या कागदाचे गाठोडे पाण्यातून 13 दिवसांनी कोरडेच निघाले. तसेच रामेश्वर भटांच्या शरीराची आग तुकाराम महाराजांच्या कृपेने थांबली, ही गोष्ट अनगड शहाच्याही कानी पडली. त्यांना मोठे आश्चर्य वाटले. आपला अमोघ शाप निवारण करणारा हा सत्पुरुष आहे तरी कोण, अशी उत्सुकता त्यांच्या मनात निर्माण झाली. पण तुकोबा देहूस राहतात एवढेच त्यांना ठाऊक होते. म्हणून ते पुण्याहून देहू गावी जाण्यास निघाले. त्यांच्याकडे भिक्षा घेण्यासाठी फक्त एक कटोरा होता. ते ठिकठिकाणी भिक्षा मागे, परंतु कितीही धान्य ओतले तरी कटोरा आपला रिकामा तो रिकामाच. वाटेत चिंचवड गाव लागले. तिथे त्यांनी चिंतामणी महाराजांच्या वाड्यावर उभा राहून भिक्षा मागितली. कारभारी लोकांनी गोण्या भरभरून धान्य ओतले तरी कटोरा रिकामाच राहिला. तेव्हा स्वतः महाराज उठून बाहेर आले आणि अष्टमहासिद्धींना पाचारण करून स्वतः त्यांच्या कटोऱ्यात धान्य ओतले. तेव्हा तो भरला. मग फकीर तिथून निघून देहू गावी आले. घरोघरी भिक्षा मागत मागत ते तुकोबांच्या अंगणात उभा राहिले व भिक्षा मागितली. त्यावेळी आवली स्वयंपाकात गुंतली होती. धाकटी मुलगी गंगाबाई माहेरपणासाठी आलेली होती. तिने मुठभर पीठ आणले व फकीराच्या कटोऱ्यात टाकले. तत्क्षणी तो कटोरा पिठाने काठोकाठ भरून गेला. ते अद्भुत पाहताच फकीराने आपले मंत्रप्रयोग करून पाहिले, पण ते सर्व निष्फळ ठरले. त्यांना मोठा आनंद झाला. त्यांनी गंगाबाईस प्रश्न विचारला की हे घर कुणाचे आहे. तेव्हा गंगाबाईने उत्तर दिले की तुकाराम महाराज यांचे आहे. फकीराने त्यांना भेटावयाची इच्छा आहे असे सांगितले. तेव्हा तिने देवळात जाण्यास सांगितले. ते देवळात गेले असता तिथे कीर्तन चालले होते, म्हणून ते बाहेरच उभे राहिले. कीर्तन करीत असलेल्या तुकाराम महाराजांना पाहून त्यांना फार आनंद झाला. कीर्तन संपल्यावर ते आत गेले व दोघेही उराउरी भेटले. काही काळ दोघांचा प्रेमसंवाद झाला. तुकाराम महाराजांचा पाहुणचार स्वीकारून ते माघारी गेले. पराविया नारी माऊली समान. एकदा तुकाराम महाराजांवरती मोठा कठीण असा सत्व परीक्षेचा प्रसंग आला. एके रात्री कीर्तन आटोपले आणि श्रोते घरोघरी गेले. देवळात तुकाराम महाराज एकटेच बसले होते. सगळीकडे नीरव शांतता पसरली होती. देवापुढे समया तेवत होत्या. तेवढाच प्रकाश होता. डोळे मिटून ते नामस्मरणात तल्लीन होऊन गेलेले होते. अचानक त्या शांततेचा भंग काकणाच्या किणकिण अशा मधुर आवाजाने झाला. अत्यंत तन्मय झालेल्या तुकाराम महाराजांची एकाग्रता तेवढ्या लहानशा आवाजाने भंग पावली. त्यांनी चमकून डोळे उघडून पाहिले तर एक सुस्वरूप सुंदर अशी स्त्री पदराशी चाळा करीत समोर येऊन बसली होती. अशा मध्यरात्री या बाईने देवळात काय ने केले असावे असा प्रश्न त्यांना पडला. म्हणून त्यांनी तिला विचारले की आपण कोण व इथे यावेळी कोणत्या कारणाने आगमन झाले आहे. तेव्हा थोड्याशा संकोचाने पण स्पष्ट शब्दात तिने सांगितले की मी गावातलीच राहणारी असून तिचे मन तुकारामावर गेले आहे व बरेच दिवसांनी आज चांगली संधी मिळाली आहे, तरी त्यांनी तिची अंगसंगाची इच्छा पुरी करावी. असे ऐकताच त्यांच्या अंगाला दरदरून घाम फुटला. एखाद्या हरिणासमोर जर अचानकपणे वाघीण येऊन उभी राहिली तर त्या हरिणाची जशी अवस्था होईल तशी त्यांची मनस्थिती झाली. ते थरथर कापू लागले.
त्यांच्या घशाला कोरड पडली. काय करावे व तिला कशी टाळावी असा त्यांच्यासमोर मोठाच पेच उभा राहिला. पण तो महावैष्णव पांडुरंगाचा लाडका वीर होता. एका क्षणात त्यांनी स्वतःला सावरले व साष्टांग नमस्कार घालून हात जोडून तिला म्हणाले, मातोश्री, माझे बालकाचे थोडे निवेदन ऐका. पराविया नारी माऊली समान, रखुमाई जन पांडुरंग. जाई ओ माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. न साहे मज तुझे हे पतन, नको हे वचन दुष्ट वदो. तुका म्हणे तुझ पाहिजे भ्रतार, तरी का इतर लोक थोडे. आणि ते केविलवाण्या चेहऱ्याने काकुळतीला येऊन अश्रू ढाळीत हात जोडून बसून राहिले. तेव्हा ती स्त्री चपापली व मुकाट्याने उठून देवळातून बाहेर निघून गेली. धन्यवाद.